भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान अर्थात IIIT पुणे या संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ 23 मार्च रोजी होणार आहे। पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 339 विद्यार्थ्यांना ही पदवी देण्यात येणार आहे। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सार्वजनिक खाजगी भागीदारी योजनेअंतर्गत स्थापन केलेल्या 20 भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थानांपैकी एक आहे। भारतीय सूचना प्रौद्योगिक संस्थान अधिनियम 2017 मधील तरतुदींनुसार या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले आहे। संस्थेचा पहिला दीक्षांत समारंभ 23 मार्च रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे। श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे। NETFचे अध्यक्ष, राष्ट्रीय मूल्यांकन और प्रत्याशन परिषदचे अध्यक्ष और राष्ट्रीय प्रत्याशन बोर्डचे अध्यक्ष प्रोफेसर अनिल सहस्त्रबुद्धे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं काकडे यांनी सांगितलंय। उच्च क्षमतेचे अभियंते तयार करण्यासाठी संस्थेच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा शैक्षणिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय अभियांत्रिकी शिक्षण मानांकनाच्या अनुषंगाने तयार करण्यात आला आहे। भविष्यातील IT गरजा पूर्ण करण्यासाठी पदवी अभ्यासक्रम अद्ययावत करण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे। शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती, ॲथलेटिक्स, सामाजिक योगदान आणि स्वशासनाला महत्त्व देणारे वैविध्यपूर्ण वातावरण ही संस्था जोपासत असल्याचं काकडे यांनी सांगितलंय। यावर्षी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे सर्वाधिक पॅकेज 53 लाख आहे, तर सरासरी पॅकेज 18 लाख आहे। IIIT पुणे सातत्याने आपल्या प्लेसमेंट रेकॉर्डमध्ये सुधारणा करत आहे। दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना टॉप ब्रँडमध्ये प्लेसमेंट सुनिश्चित करते। युगबाईट 53 लाख, ॲमेझॉन 26 लाख 25 हजार आणि ॲमेझॉन 20 लाख, ॲटोडेस्क 36 लाख, रॉबर्ट वॉश प्रत्येकी 16 लाख, पब्लिसिस सॅपिएंट 20.6 लाख, ZS असोसिएट्स, रिलायन्स जिओ आणि नॅशनल इन्स्ट्रुमेंट्स या कंपन्यांचा यात समावेश असल्याचं काकडे यांनी सांगितलंय। IIIT पुणेचा प्रथम दीक्षांत समारोह दिनांक 23 मार्च 2023 रोजी दिनांक 23 मार्च 2024 रोजी काशीबाई नवले मेडिकल इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये संपन्न होणार आहे। आणि या दीक्षांत समारोहासाठी प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे, चेअरमन नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, चेअरमन NBA, चेअरमन NAC हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे। या दीक्षांत समारोहात आम्ही एकूण 295 विद्यार्थ्यांना BTechची डिग्री आणि 44 विद्यार्थ्यांना MTechची डिग्री प्रदान करणार आहोत। IIIT पुणे हे 20 IIIT ज्या देशामध्ये PPP मोडमध्ये सुरू झाला त्यापैकी एक आहे। 2016लाही सुरू झाली आणि आजच्या घडीला एकूण 2026 विद्यार्थी इथे एनरोल्ड आहेत आणि पुढच्या वर्षी आम्ही 90 विद्यार्थी जास्ती प्रथम वर्षाला ॲडमिट करू। तर येणाऱ्या 4 वर्षात विद्यार्थ्यांची संख्या 2500पर्यंत न्यायचा आमचा प्रयत्न आहे। या इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक बऱ्याचशा रिसर्च प्रोजेक्ट्समध्ये इन्वॉल्ड आहे। बऱ्यापैकी रिसर्च फंडिंग आम्हाला वेगवेगळ्या फंडिंग एजन्सीजकडून मिळतं आहे। मेनली जो एरिया आहे ज्याच्यावरती प्राध्यापक फोकस करतात तो AI आहे, ML आहे, डेटा सायन्स आहे, सायबर सिक्युरिटी आहे, सायबर सिक्युरिटी आहे, IoT या एरियामध्ये रिसर्च करतात। पब्लिकेशन रेकॉर्डसुद्धा चांगला आहे, काही पेटेंट्स फाईल करत आहे आणि परमनंट कॅम्पसवरती आमचं कन्स्ट्रक्शन वर्क सुरू आहे, जे आम्ही अपेक्षा करतो की येणाऱ्या 6 महिन्यात कंप्लीट व्हायला पाहिजे आणि पुढच्या सेशनपासून आम्ही आमच्या परमनंट कॅम्पसवरनं ऑपरेट करायला सुरुवात करू। आणि एकदा आम्ही परमनंट कॅम्पसला मूव्ह झालो की बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज ज्या आता आम्ही लार्ज स्केलवरती करू शकत नाही स्पेसच्या कन्स्ट्रेंटमुळे, त्या आम्ही लार्ज स्केलवरती करायला सुरुवात करू।